कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह उपद्रव शोध पथकानं अनधिकृत नळ कनेक्शन आणि थकबाकीदारांवर धडक कारवाई केली. या दरम्यान शास्त्रीनगर इथली 6 नळ कनेक्शन खंडित केलेत. याचबरोबर 1,09,000 रुपयांची थकबाकीची रक्कमही वसूल केली. कोल्हापूर महापालिकेचा शहर पाणीपुरवठा विभाग आणि उपद्रव शोध पथकामार्फत शहर तसंच संलग्न ग्रामीण भागातील थकबाकीदार आणि अनधिकृत नळ कनेक्शन धारकांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मोठ्या थकबाकीदारांवर तसंच अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर कनेक्शन खंडित करण्यासह दंडात्मक कारवाई करण्यात येते. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेतून उपद्रव शोध पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाची वसुली वाढवणं, पाणी चोरी, बेकायदेशीर नळ कनेक्शन तसंच इलेक्ट्रिक मोटरद्वारे होणारी पाणी चोरी शोधून त्यावर कारवाई करणं हा या पथकाचा प्रमुख उद्देश आहे. या पथकामध्ये सेवानिवृत्त लष्करी जवानांचा समावेश असून या पथकामार्फत शहरात दररोज शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत शास्त्रीनगर परिसरात मोठ्या थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी 3 अनधिकृत नळ कनेक्शन आणि 3 थकबाकीदारांची नळ कनेक्शन अशी एकूण 6 कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत. यावेळी थकबाकी पोटी 1,09,387 रुपये वसूल करण्यात आले. अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या तसंच पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या नागरिकांनी आपली थकबाकी तातडीनं भरून नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावीत, अन्यथा महापालिकेमार्फत कोणतीही पूर्वसूचना न देता कनेक्शन खंडित करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेनं दिलाय. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानं तसंच अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये शाखा अभियंता सुनील भाईक, मीटर रीडर रमेश मगदुम, पथक कर्मचारी अरुण प्रभावळे, प्रवीण बरेकर, मुकुंद माने, प्रितेश रणवरे, भाग मीटर संभाजी रुईकर आणि वसंत गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.